हे सगळं करायचं असेल तर जगाची बाजारपेठ आपल्याकडनं काय अपेक्षा करते, जगाच्या बाजारपेठेचे केळीचे नॉर्म्स काय आहे, आपल्याकडे काय जमेची बाजू आहे आणि आपल्याकडे काय चॅलेंज आहे हे आपण लक्षात घेतलं. मी तुम्हाला उदाहरण देतो. बोकरे साहेब तेव्हा ड्युटीमध्ये होते. 2002 साली कृषी भवन मध्ये आम्ही केळी निर्यातीचा परिसंवाद केला. राजनाथ सिंग साहेब केळी परिषदेच्या उद्घाटनाला आले तेव्हा ते कृषी मंत्री होते आणि जेव्हा त्यांनी हे सगळं बघितलं, बॉक्स लॉन्च केला, हे भागवत दादा बसले होते ना सकाळी, केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष, यांना सेक्युरिटी वाला सोडत नव्हता. त्यांनी त्याला केळ्याचा बॉक्स देऊन टाकला आणि त्यांची सुटका करून घेतली. मग त्यांनी कृषी भवन मध्ये आला वर, अहो म्हटले हे बॉक्सेस मी वर घेऊन चाललो आहे. आता आम्ही 60-70 जण जळगाव वरनं होतो, 200 बॉक्सेस वर न्यायची होती, प्रत्येकाच्या हातात 2-2 बॉक्सेस दिले होते किंवा हे वर घेऊन या. तिथं कुठे कृषी भवन मध्ये कोणाला बघणार, हे वर घेऊन जायला, आणि त्यांना सोडलं. राजनाथ सिंग म्हटले, भाई सिंग साहब ये केला आपने कहां से इंपोर्ट किया है? आणि मग डॉक्टर HP सिंह त्यांना म्हटले कि सर ये इंपोर्ट नहीं किया है, ये हमारे पाटिल जी है जलगांव से, जैन इरिगेशन से आए हैं और ये सारा तंत्रज्ञान इन्हीं का है, इन्होंने बनाना पैक करके बॉक्स बना के लाया है. तो बोले ये तो सिर्फ फॉरेन में दिखता है. आमचे मोहन चौधरी पाठीमागे बसले आहे. AC कर्नाटका एक्सप्रेसचे 6 बर्थ रिझर्व केले, त्याच्यात एकटेच्यांना बसवलं आणि 200-2-2 किलोचे 200 बॉक्सेस रचली आणि ती दिल्लीला नेली. 2 दिवस AC रूम मध्ये ठेवलं, ट्रिगरिंग इथून इथिलीनचं केलेलं होतं आणि 3ऱ्या दिवसाला कॉन्फरन्सचं उद्घाटन होतं. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतंही काम इतक्या सहजासहजी होत नसतं. त्याच्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते, कोणीतरी त्याची जबाबदारी स्वीकारायची गरज असते. लादलेली जबाबदारी नाही, स्वतःहून पुढे येऊन काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे.